श्री स्वामी समर्थ. आज केलेला स्वयंपाक दाखवते. तर सुरुवात होती ती भातापासून. तर एक वाटी एवढा एक वाटी भात घातलेला आहे. 3 लोकांना हे एक वाटीचा भात भरपूर होतो. आणि ही आहे ती उडदाची डाळ आहे, भाजून घेतलेली उडीद. ते थोडेसे टरफलं पण राहिलेले त्याची, पण ती थोडी टरफलं पण असली ना खूप छान लागते. ते उडदाचं घुटं खूप मस्त लागतं. असं हे चांगली खरपूस ही डाळ अशी भाजून घेतली आणि भरडली. तर एका गॅसवर आता हे पाण्यात भिजत ठेवली भात शिजेपर्यंत. तर कसं उडदाची डाळ पाण्यात भिजते तर एक 10-15 मिनटं भात शिजेपर्यंत. आणि भात काही कुकरला लावत नाही, पातेल्यातच लावते. चहा केलेला आता, चहा इकडं आणि इकडे भात शिजतो तोपर्यंत डाळी भिजत घातली. तर आता दुसरं म्हणजे हे काय डाळ आता भिजते. आणि दुसरी भाजी करायची म्हणजे दुधी भोपळा आहे. तर दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे आता. चहा पण उकळलेला आहे, इकडं तयार झालेला आहे चहा. चहा प्यायला या. आता हा दुधी भोपळा एवढा अर्धा कट करून घेतलेला आहे, त्या अर्ध्यामध्ये होऊन जाते. आणि डाळ घालणार आहे, मुगाची डाळ दुधी भोपळ्यामध्ये. तरी ही डाळसुद्धा थोडीशी भिजत घातलेली आहे. ही डाळ पण थोडं 5-10 मिनटं भिजली म्हणजे छान मऊ शिजते. आणि दुधी भोपळ्यामध्ये डाळ घातली ना छान लागते एकदम मुगाची डाळ. आणि मुगाच्या डाळीने काही पित्त वगैरे जास्त होत नाही, त्यामुळं मुगाची डाळ जास्त प्रमाणात वापरते. दुधी भोपळा कापून घेतलेला आहे बारीक. आता दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे सुकी. तर उडदाची डाळ छान 10-15 मिनटं भिजलेली आहे. आता कुकरमध्ये लावली, 2 शिट्ट्या केल्या की उडदाची डाळ खूप छान म्हणजे शिजते. आणि उडदाचं घुटं खूप मस्त लागतं. खरं तर जुने लोक खूप वेळा खायचे. आणि याला काही जास्त नाही, नुसतं हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून खूप छान लागतं आणि अतिशय पौष्टिक असतं शरीराला. तर दुधी भोपळा मी लोखंडाच्या तव्यात बनवणार आहे. मी जास्त करून भाज्या म्हणजे लोखंडी तव्यातच बनवते. भाकरी वगैरे, भाकरी झालं की त्या तव्यामध्ये गरम तव्यातच भाजी सुकी करून घेते. लोह असतं लोखंडी तव्यात खाल्ल्याने रक्ताचं प्रमाण पण वाढतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त भाज्या सुक्या ज्या असतील ना त्या लोखंडाच्या तव्यात केल्यानेच करते आणि चव पण एकदम मस्त लागते. तर दुधी भोपळा बघितला बारीक एकदम कट करून घेतला आणि मस्त असं तेलामध्ये असं परतवून घ्यायचा. कांदा टाकलेला आहे, टोमॅटो. जास्त मसाला वगैरे मी जास्त वापरत नाही, एकदम साध्या पद्धतीने. जसं कोणत्याही भाजी जास्त क्वचित असा मसाला वगैरे वापरते, कारण रोजच्या जेवणामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा एवढंच जास्त करून वापर करते. आणि साध्या पद्धतीने केलेल्या भाज्या जरा चांगल्या लागते. जास्त गरम मसाल्याचं वगैरे प्रमाण आपण टाकलं तर ते म्हणजे अशी जळजळ वगैरे होती. बऱ्याच जणांना गरम मसाला वगैरे नाही पचत. आणि मुगाची डाळ जास्त करून खातं, कारण काय माहिती आहे मुगाच्या डाळीमध्ये काय त्रास होत नाही. तूर डाळ वगैरे टाकली तर तुरीच्या डाळीने पित्त होते, पित्ताचा त्रास होतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं होतं असं. त्यामुळं मुगाची डाळ ही अशी साधी वरण वगैरे करायचं असलं तरी पण मी जास्त करून मुगाच्या डाळीचीच वापर करते. तर आता हे तेलामध्ये छान डाळ वगैरे असं मस्त परतून घेतलेलं आहे. एक 5-7 मिनटं असं छान असं गरम तेलावरती असं दुधी भोपळा परतवून घेतला तर आपणच त्याला अंगचं पाणी सुटतं आणि शिजायला एकदम मऊ शिजतो. मग असं तेलात परतवून घ्यायचं, थोडं मीठ टाकून, चटणी टाकून. आता थोडा वेळ असं परतून घेऊया. दुधी भोपळा पण बरेच जण खात नाही, पण असं तव्यामध्ये वगैरे केली तर टेस्ट खूप छान लागते. तुम्ही करून बघा. जास्त लोखंडी तव्यातल्या भाज्या खरंच चवीला पण छान लागतात आणि रक्तवाढीसाठी खूप चांगलं असते. ज्यांचं रक्त कमी आहे त्यांनी तर अगदी लोखंडाच्या तव्याचा किंवा लोखंडी भांड्यांचा असा वापर केला पाहिजे. जास्तीत जास्त भाज्या थोड्याशा काळपट होतात पण चवीला छान असतात आणि हेल्दी असतात. त्यामुळे आपण शक्यतो या लोखंडी तव्याचा वापर करायला पाहिजे. माझ्याकडे हा तवा पण
म्हणजे मोठा आहे. त्यामध्ये सहज अशा भाज्या सुक्या होऊन जातात. तर आम्ही 200 रुपयामध्ये घेतलेला तवा हा किती मोठा आहे. 200 रुपयाला मी म्हणजे स्वस्त मिळाला खरं तर. आणि खूप म्हणजे बरेच दिवस झाले घेऊन. आता डाळ पण अशी आता उडदाची डाळ अशी शिजलेली आहे. आता हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेते. लसूण, मिरची, जिरं आणि आता पातेल्यामध्ये हिरवी मिरची वाटण असं टाकलेलं आहे. तेलात असं छान परतवून घ्यायचं. असं मिरची छान परतली म्हणजे असे मिरच्याचं वगैरे लागत नाही. आमटी तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची. तर एवढी साधी सोपी अशी खूप असं खाल्ल्यानंतर आपल्याला खूप अंगात असं म्हणजे एनर्जी आल्यासारखं वाटतं.